तू बाबाजी महाराज नाहीयेस. धूर्त, लबाड, राक्षस आहेस, राक्षस. या जिगरोबाच्या नावावर स्वतःच्या पोटाची खळगी भरणारा लबाड लांडगा आहेस तू. आणि तुझ्यासारख्या लबाडाला सखूवहिनी शरण आल्या नाहीस म्हणून त्यांना छळतोयस ना. मी तुझा निषेध करतो. विनया, काय रे? हा, काय मूर्खपणा करतोयस? हा, खुणा झालास का तू? चल 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 आधी परत जरा चल. अगं मला आधी याला बघू दे. या लबाड लांडग्याला मी सोडणार नाही. अगं सोड. चल बोले ना. अगं चल बोले ना. अगं मनोरमाबाई, तुमच्याबद्दल आमच्या मनात राग असूच शकत नाही हे तुम्हीही जाणता, मलाही माहिती आहे. पण काय आहे ना, एका लाडक्या लेकीचा बाप म्हणून माझ्या मनात उमटलेली खंत कुठे लपवू मी? मी हेच सांगत होते त्यांना. अहो, इतकी वर्ष आम्ही ह्या दिवसाकडे अगदी डोळे लावून बसलो होतो. आमच्या एकुलत्या एका लाडक्या लेकीच्या लग्नाचं केवढं कोडकौतुक होतं आम्हाला. केवढी स्वप्न होती अहो आमची. अंबिकाताई, अहो आता गुरु झिंगरोबानीच सुबक गाठ बांधली म्हटल्यावर आपल्या स्वप्नांना काही अर्थच उरत नाही. आणि आज जे काही झालंय ते अखेर तुमच्या आणि माणिकच्या मनासारखंच झालंय ना. मग झालं तर ठीक आहे, जाऊ दे. जे झालं ते झालं. बघा, ह्यालाच तर म्हणतात मोठेपणा. हीच तुमच्या घराण्याची खासियत आहे. अहो नाही हो, मोठेपणा कसला आलाय? लहान असो अथवा मोठा, या जगात मुलीचा बाप मुलीचा बापच असतो. तुम्ही जर आम्हाला काही पूर्वसूचना दिली असती तर सुभेदार म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत कोणाच्या बापाला जमलं नसेल असा लग्नाचा सोहळा साजरा केला असता. आपल्या या मुलांच्या लग्नाचा डंका वाजला असता अख्ख्या मुलखात. अहो जाऊ दे सोडा म्हणताय आणि नकळत पुन्हा तोच विषय उगाळताय. हो ना. अहो सोडा आता. बरं बरं, सोडला सोडला. पण जावई बापू, मला एक सांगा, आमच्या माणिकवरती तुमचं एवढं अथांग प्रेम होतं तर मग एकदा तरी ते उघड करून दाखवायचं ना. हो ना. माझं माणिकवर प्रेम आहे हे दाखवायला नाही तर ह्या सखूला दाखवून द्यायला की तिच्यासाठी आता माझ्या मनात काहीच उरलेलं नाही. त्यासाठीच तर हा लग्नाचा घाट घातलाय मी.